परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। धन असतं पण त्याला काय म्हणायला माहित नाही. धन जवळ असतं पण कसं काय म्हणायला माहित नसतं ना. तसं झालं तुझं. गाड्याने ऐकू येत नाही. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री नांदेड तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय. विनायक क्षमाचार सन्नी जीवा मुक्ता भवते साकर सुख ज्ञान दान पारा विनायक ज्ञान प्रताप भगवान श्री रघुनाथ गुराना. 6. उपपत्ति कार्यकारण के अभेद की बोधकता करी अद्वैत ज्ञान के अनुकूल दृष्टांत रूप उपपत्ति षष्ठ लिंग है. विषय असा चाललाय आता बहिरंग अंतरंग साधना सांगितले आणि एका साधनाचं एक फळ सांगितलं. कर्मोपासून अंतःकरण शुद्ध स्थिर होतं. नंतर विवेक वैराग्य समषटक मुमुक्षुत्व ही चार साधना असलं त्याला श्रवण मध्ये बसता येतं. श्रवण करतो म्हणजे विषय ऐकतो अधिकारी असल्यावर. आणि मग श्रवण म्हणून निध्यासन तत्व पदार्थ शोधून ही चार साधना आहेत. त्याच्यामुळे तत्व पदार्थ शोधून मुख्य तत्वाचार्थ स्वतः वाचार्थ लक्षार्थ हे करणं हे त्याचं शोधन करतो तो साधक. वाटेवर ते सगळं सामोरे असणार. पण श्रवण हे कळायला वाक्याचा अर्थ बिनचूक कळायला षडलिंगाची गरज आहे. त्याला षडलिंग म्हणजे जसं तुमच्या कसोटीचा दगड सोन्याचा कसवायचा तसं साधूंच्या वाक्याचा अर्थ कळायला साधूंनी 6 लिंग सांगितले. लिंग म्हणजे चिन्ह वाक्याचा अर्थ. ह्याला दृष्टांत दिला काल मी. एक मोठी रास समोर पडलेली गव्हाचं म्हणा ज्वारी. कोणी म्हणायचं 15 पोते होईल, कोणी म्हणायचं 10 पोते होईल. एक जण रे तसं मग आपण त्याला माप लावू. मग मापासून जे निघेल ते खरं. तसं हे षडलिंग वाक्याच्या द्वारे अभंगाचा किंवा ओळीचा अर्थ केल्यावरती बिनचूक होतो असं त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यामध्ये उपक्रम समोर कशाला म्हणावा त्या प्रकरणाच्या आरंभी जो विषय तो शेवटला निघावा त्याला उपक्रम उपसंहार म्हणतात. जसं कीर्तनाच्या आरंभी रामकृष्ण हरी आणि शेवटला जय विठ्ठल. म्हणजे आरंभाला देवस्थान शेवटला देवस्थान. आरंभाचा जो विषय तो शेवटला हे उपक्रम उपसंहार म्हणा. आणि त्याचंच पुन्हा चिंतन करण्याला अभ्यास होणार. आणि अभ्यासाने जे काही लाभ होतो तत्व करतो तेच प्रमाण नाही. त्याला अपूर्वलिंग म्हणावं. आणि त्याचं चौथं फल आहे. त्या फलामध्ये वृत्ती स्थिर होते, वृत्ती व्याप्ती होते. आणि 6वा अर्थवाद म्हणजे जगाचं स्वरूप आहे तसं सांगावा आणि स्वरूप वस्तूतून सांगावा त्याला अर्थवाद म्हणावा. जाता आणि आता उपपत्ती 6वं लिंग चालू. उपपत्ती म्हणजे अटकल विनियोग तो कामोडा निर्णय युक्तीची आखोली. पण परमार्थ काही अटकली नसतो, काही युक्ती नसतं, काही विचारणी असतं. तर त्याच्यामध्ये आता उपपत्तीचा विचार चालू आहे वाचायचा. बरोबर आहे ना. कार्य कारण के अभेद की बोधकता करी
अद्वैत ज्ञान के अनुकूल दृष्टांत रूप उपपत्ती षष्ठ लिंग है. आता कार्यकारणाचा आवितपणा दाखवावा लागतो. तो कसा माऊली सांगते का भंगाराचा अलंकार एवढंच मला मागायचं नको द्यायला. सोनं आणि सोन्याचा अलंकार एकच आहे. तसं जन नव्हे अबा जनार्दन आहे. ही जग नाही, ही देव आहे. कार्यकारण एकच रूप आहे. परमार्थ दृष्टीनं देव आणि जग वेगळं नाही. देव न कळलं तर ती देव जग वाटायला लागला, पण देव कळलं जग नाही. जग नव्हे अवघा जनार्दन. आता हे झालं इकडे. आता तुझ्या जवळ घेऊ. तू देह नाहीस, तू मन नाहीस, तो एक चेतन स्वरूप आहे. तो कधी नाही सांग बरं. ते मी काढायचं म्हणजे देह नाही, मन नाही, तो चेतन रूप आहे. हे अटकन कळून द्यायचं असतं. त्याला उपपत्ती मानावं असं त्याचं अर्थ चालू. इन षटलिंग करी वेदांत वाक्यांका अद्वैत ब्रह्म विषय तात्पर्य का निश्चय होवे हे. या षडलिंगाच्या द्वारे जर वेदांत श्रवण केलं तर त्याचा बिनचूक निश्चय होतो. बिनचूक समजूत व्हायची असेल. आता हे अभ्यासाचा विषय आहे, शास्त्रीय अभ्यासाचा चांगला आहे. वेदांत वाक्याचा बिनचूक अर्थाचा निश्चय होत असेल तर ह्या षडलिंगाद्वारे. म्हणून साधूंच्या वाङ्मयामध्ये कुठं अटकल, कुठं कोणी अभंगात आहे, फल कोणी अभंगात आहे, फल अर्थवाद कुठे आहे, हे सगळं त्यात आहे. पण हे लोकांना कळत नसतं. कीर्तन करणाऱ्याला पाठ करायचं, बोलत राहायचं, एवढा अभ्यास करत नाही. मी एक कीर्तन करणारा म्हणजे अहो तुम्ही म्हणजे बाबा तुमचं ऐकलं आम्हाला विचारील कोण, आमचा तारका कोण घेईल. हो, मग त्याला ही कशाच गरज आली. ज्याला खास साधूंच्या वाङ्मयाचा बिनचूक अर्थ कळायचा असेल त्यांचा हा विषय आहे. म्हणून उपपत्ती या शब्दाचा अर्थ कार्यकारण एकच आहे. जसं सोनं आणि सोन्याचा अलंकार एकच आहे, तसं ही परमात्मा ही सगळं जग आहे. अनंत रूपे अनंत विषय देखील मानवाचे असे ही सगळं अनंत रूप आहे. सगळा परमात्मा आहे. हे अटकळणे कळत असतं. म्हणून कार्यकारण एकच आहे. कारण आणि कार्य जसं माती आणि घट, सोनं आणि अलंकार, पट आणि तंतू हे जसे एकच आहे. नाम रूपाने वेगळे, वास्तविक ते एकच. त्याप्रमाणे सोयी श्रवण कहिये हे. त्याला श्रवण हे जर तुमचा निश्चय झाला षडलिंगाद्वारे तर तुम्हाला ती श्रवण असं सिद्ध झालं. म्हणजे तुम्ही ऐकलेल्या गोष्टी कळल्या म्हणजे ती श्रवण निश्चित झालं. नाहीतर बाकीचं नको सांगायला. और वेदांत शास्त्र का अभ्यास तिसका साधन है. हे वेदांत शास्त्र ज्याला कळवून घ्यायचं त्याच हे षडलिंग अभ्यास आहे. ही 6 लिंगातून वेदांत वाक्य कळल्या जाते. कोणतं वाक्य काय सांगतं, कोणतं वाक्य काय सांगतं, कोणत्या वाक्यामध्ये अटकल आहे, कोणत्या वाक्यामध्ये अर्थवाद आहे, कोणत्या वाक्यामध्ये फल आहे, असंही त्यातलं लिंग आहे. जीव ब्रह्म के अभेद की साधक और भेद की बाधक युक्तियों से अद्वितीय ब्रह्म का चिंतन मनन कहिए है. आता मनन कशाला म्हणायचं तर मनन म्हणजे जीव ब्रह्म एकच आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व मिथ्या आहे. जीव ब्रह्म तुका म्हणे कैशी क्यू आणि कुठे जीव निराळा. आता जीव नाही रे, जीवाचा भ्रम आहे. एरवी तो तुम्ही परमात्माच आहे. एरवी म्हणजे तोच आहे, तरी काय केली बुद्धी तेच नाही. कसं ते आता अटकल आहे ना, मग अटकल आपल्याला सांगायचं कोणा सांगून आणते ते कोणी अटकल. तुम्हाला कोणती वस्तू कळत नाही. मन कळते, इंद्रिय कळतात, सुख दुःख कळतं, जग कळतं. ज्याने कळतं तेच कळत नाही म्हणून तुम्हाला जीव म्हणायचा. कसं उघड व्यवहार. तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहतात तुम्हाला भरव, पण सूर्याचा प्रकाश पाहतात हे कुठे कळतंय. सगळे कसे पाहता तुम्ही? प्रकाशाने पाहता का डोळ्याने पाहता? प्रकाशाने पाहता. डोळ्याला प्रकाश येत आहे म्हणून, पण प्रकाश मुख्य पाहायला साधन आहे ना. तसं तुम्ही ज्ञानरूप असून, तुम्ही सुखस्वरूप असून, तुम्ही सत्स्वरूप असून हे सगळं तुम्हाला मी नाही असं कधी वाटतं. बरं उपपत्ती आहे बरं का, मी नाही असं कधी वाटलं तुम्हाला? कधीच नाही. हा कधीच नाही वाटलं. पण कोण आहे कळले का? हे त्याला अज्ञान. मी नाही असं कोणाला वाटत नाही. माझे गुरुन सांगा कुत्र मांजरा सुद्धा मी कुत्र मांजरच वाटतं.
कसं ते मांजराला हाड म्हणा ते जातच नाही, त्याला शिरत म्हणावं लागतं. म्हणजे देहबुद्धी मांजराला मी मांजरच असं वाटतंय. तमगुणाच्या जीवाच्या इतकं तर तुम्हाला काय रे मी देह का वाटतो नाही बरं, पण तुम्ही देह नाही. उपपत्ती चिंतन सांगायला लागलं महत्वाचं, पुन्हा उद्याच्या पद्धतीने सांगून तुला, पण सिद्धांत कळून दिला पाहिजे या लोकांना, त्याचं निष्ठा करणं पाहिजे हे लोक, असं गुरुचं ब्रीज होतं. त्या दिवशी बोललं सांगितलं का की बायाने प्रभाकर सांगावं, शास्त्री पंडित सांगता येत नाही. हे विचार सांगा ही पोरगी उद्या सांगाल तर मला नाही सांगता येणार शास्त्री पंडिताला, हे अनुभव आहे. तर काय सांगा तुम्ही उपपत्ती तर सांग. हां मी नाही असं कधी वाटतंय. कुत्र्याला चिर म्हणलं तर नाही, त्याला हाडच म्हणावं लागतं, म्हणजे इतकी दृढ बुद्धी आहे. तसं तुम्ही परमात्मा रूप आहात, तुम्ही साक्षी चेतन स्वरूप आहात. देवाचे बरे देवत्वरीन तुका म्हणे खरे तुम्ही नाही महाराज, वाक्य खरं आहे पण अनुभव भ्रमात आहे तुम्हाला. तुम्ही असे 50 लोक झोपा आणि 36 म्हणलं 36 उठतील, बाकी उठत नाही. झोपी सुद्धा 36 दृढ बुद्धी आहे. आणि ब्रह्मबुद्धी का व्हायची रे? आता ह्याच्या ठिकाणी आत्मा आहे का नाही सगळे? मग तुम्हाला काय पुरुष वाटतं? हे वाटतं मी स्त्री आहेत. आता स्त्री आहेत का आत्मा? काय वाटतंय? इतकी दृढ अज्ञान बुद्धी. सगळे जर पाहिलं तर तुम्ही आत्मस्वरूप एकच आहेत ना, पण तुम्हाला वाटतं आम्ही पुरुष आहे, त्यांना वाटतं आम्ही स्त्री आहेत. त्याला भेद भ्रम म्हणावं. किती दृढ अज्ञान करून टाकलं तुम्हाला. अज्ञान वाटू दे ना. गुरुच्या भाषेत सांगू का आमच्या? अज्ञान ज्ञान वाटलं ती खरं अज्ञान. अज्ञान ज्ञान वाटलं ती खरं अज्ञान. कशावर ना? सगळे तुम्ही शहाणे समजता का नाही? कोण मूर्ख म्हणून घेत आहे? नाही मूर्ख म्हणून, गोष्ट खरी आहे. पण तुम्ही कोण कळले का? ज्ञानी का ज्ञानी? वर तुम्हाला जन्म मरण नाही का? तुम्ही स्त्री पुरुष आहेत का? हां हे कळत म्हणून नाथन दिलं. कळे ती न कळे, न कळे ते कळे, वळे ते न वळे गुरु ती हित येत आहे. तुम्हाला कळलं ते न कळलं. गुरुच्या भाषेत सांगू का? तुम्ही लबाडातले शाणे, लबाडाचे शाणे नाहीत. तुम्ही लबाडातले शाणे, लबाडाचे नाही. लबाडाचे शाणे साधक, लबाड नाही म्हणणारे साधू. तुम्ही लबाडातले शाणे. कसं? देह अज्ञानाचं कार्य आहे की नाही? अज्ञान खरं खोटं? खोटं. त्या अज्ञानाचं कार्य खोटं का नाही? मग खोट्यातले शाणे काय? खोट्याचे शाणे, खोट्यातले शाणे. मग कोण? नाही जास्त लांब इथं थांबतो, कुठे लांब जातील आपल्याला, पण नुसतं थांबा म्हणून बाबा रे. देहबुद्धी खोट्यातले शाण्याचं लक्षण आहे. देहबुद्धी, जीवबुद्धी, आत्मबुद्धी, ब्रह्मबुद्धी, ही 4. म्हणून बुद्धीचे वैभव ब्रह्मबुद्धी असेल ते तिथं खरं ऐश्वर तिथं आहे. आणि देहबुद्धी आत्मबुद्धीचं ऐश्वर कमी आहे, जीवबुद्धीचं ऐश्वर कमी आहे, देहबुद्धीचं ऐश्वर कमी आहे. पण महाराज सांगणं सोपं आहे, कळणं सोपं, पण ईश्वर कृपा गुरुकृपा झाल्याशिवाय हे लाभ होत नाही. हे तुम्हाला कळेल ओके, पण तिची शक्ती निर्माण व्हायला ईश्वर कृपा गुरुकृपाच लागते ह्याला, तरच शक्ती निर्माण होत नाही तर नाही होती. शास्त्र तुम्हाला करून देते, पण अंतःकरणावर परिणाम व्हायला एक साधनची शक्ती लागते. म्हणून उपपत्ती या शब्दाचा अर्थ कार्यकारण अभेद आहे. पाण्यावरची लाट, पाणी एक आहे. धैर्यले सोंगे आवणे अवघे ने पांडुरंगे, हे सगळे भगवंताचं स्वरूप अनंत स्वरूपे अनंत विषय देखील माहिती. म्हणून परमात्मा जगत आहे. जग हे नाही, परमात्मा तुला अनेक रूपाने वाटायला लागला. हे याला उपपत्ती म्हणावं, याला अटकल म्हणावी. तसं तू आत्मा आहेस, तू साक्षी चेतन आहेस, तू देह नाहीस, तू मन नाहीस, तू इंद्रिय नाहीस, तू त्याला ओळखणार आहेस. आणि तुला सगळं आहे कोणत्याचं झोप आलेली कळते, स्वप्न कळते, जागृती कळते. हे कळणाऱ्याला हे 3 अवस्था, हे 3 अवस्था अज्ञानाच्या आहेत. त्या 3 अवस्था
अज्ञानच आहेत. याला तो तिन्ही अवस्थेला जाणतोच. बरं कोणत्या अवस्थेत मी नाही वाटतो? तिन्ही अवस्थेत मी आहे. पण अवस्था राहते का तो जातो, तो कायमच राहतो. पण अवस्था मात्र उपपत्ती चालले बरं का, कार्यकारण भाव सांगायला लागलं बरं का. कारण हे महत्वाचं आहे. ह्या तिन्ही अवस्था अज्ञानाच्या आहेत महाराज. स्वरूपाची अनओळख, गुरूंच्या भाषेत सांगायचं का, स्वरूपाची अनओळख याला अज्ञान म्हणावं. आणि स्वैराचार याला भ्रष्टता म्हणावे. स्वैराचार म्हणजे आता हे तर साधूंच्या दृष्टीत स्वैराचार थोडा वेगळा आहे. सांगू तुम्हाला, संसारिकाचा स्वैराचार वेगळा, पण परमार्थाचा स्वैराचार वेगळा. विधीच्या बाहेर वागणे हे स्वैराचार आहे. आता विधी कोणता आला तुम्हाला नेम कोणता आला? तर ह्या डोळ्याने देव दिसावा, ह्या कानाने देवाचं नाव ऐकावा, वाणीने देवाचं नाव घ्यावा, हाताने देवाची पूजा करावी, मनाने देवाचं ध्यान करावं. हे खरा विधी तुमचा. त्याला सोडून सगळे स्वैर आहेत. आम्ही काय केलं बघतो ना, तू काय केलं कडे आम्हाला काय माहित आहे. तुका सगळे इंद्रियावर लिहिलं का नाही? आंधळा लिहिला आहे, बहिरा लिहिला आहे, मुका लिहिला आहे. काय कारण हे लिहायचं? हे सगळे सोयी राहील. झालं मुका झालं, वाचा गेले, साध संतांची निंदा केली, हाय का वाणी. आंधळा झालो, काय झालं आंधळा बघायला? भीत मी झालो देवा काय द्यायचं. डोळ्याला देव दिसावं, ते डोळे खरे आहेत. ज्या डोळ्यात देव दिसत नाही ते आंधळे झालं. साध संत आंधळे जगाविषयी आणि तुम्ही देवाविषयी आंधळे. गुरुजींनी सांगा, तुम्हाला तुमचं स्वरूप कळत नाही म्हणून तुम्ही आंधळे, आणि साधूला जग कळत नाही म्हणून ते आंधळे. ते देवाविषयी आंधळे, जगाविषयी आंधळे, तुम्ही देवाविषयी आंधळे. याच्यापेक्षा जवळ सांगू का? जवळ याच्यापेक्षा अगदी जवळ. तुम्ही तुमचं सुख कळत नाही म्हणून आंधळे, आणि दुःख भोगतात म्हणून डोळत. दुःखाचे ज्ञानी म्हणजे आंधळे. दुःख कोणाला नाही? सगळ्याला आहे का नाही? मग सगळे देवाविषयी आंधळे आहेत का नाही? एखादा महात्मा सोडला तर, एखादा जर महात्मा सोडला गुरुसारखा किंवा उभारा असेल नाही कोणी महात्मे चांगले जर सोड, सगळे आंधळे. तुका म्हणे कैसे आंधळे जेल, आणि गेले विसरून खऱ्या देवा. तुका सगळे आंधळे लोक खऱ्या देवाला. खरा देव म्हणजे पुन्हा खरा देव तो आहेस. अवतार राहिले का? कृष्ण राहिले का? पांडव राहिले का? कोणतं रामप्रभू राहिले का? अवतार होऊन कार्य करून गेले, पण सच्चिदानंद रूप बदलले का? खरा देव तू आहेस रे. हे देव अवतार काय करू आपले निघून जातात. राहिले का सांगा मला? कृष्ण कुठे गेले? काय कृष्ण लीला आहे, पण कृष्ण प्रत्यक्षात अवतार संपलत ना. आम्ही म्हणत नाही, आमचे बाप दादा हेच उरू नाही आले हरिहर अवतार. अरे हिचं हरिहर अवतार उरलं नाही. येर ते पामर जीव किती, तुमचे कितीची किंमत आहे? पाया खांदून बांधा म्हणजे घर, किती जीव हितका नको सांगायला. मला हे काय सांगायचं, की तुम्ही स्वतः जीव असो देव असो न कळल्यामुळे तुम्हाला देव वाटायला लागले. पण तुम्ही काय त्या काळी सुद्धा जसं तरंगाने ही आहे पाणी एक आहे, तसं तो अंतःकरण सोड, तो साक्षी चेतन परमात्मा रूपच आहे, ज्ञान रूपच सुख स्वरूपच आहे. हे चांगलं कळलं नाही. हे कळलं म्हणजे उपपत्ती, हे कळलं म्हणजे अटकल, असं ह्याला बोलायचं. उपपत्ती म्हणजे अटकल. तुका म्हणून युक्तीची खोली अटकल. याला एक दर्शनात दिलं नाताने युक्तीचा भाग होतात. साखरेचं घोडं, साखरेचं डुक्कर, साखरेचं भवनं, साखरेचं पातेलं, साखरेची बाई, साखरेचे पाणी, साखरेचं विष्णू, आणि त्यात एका पातेला साखरे पातेल डुकराचा काय करा. मग डुकराच्या प्यावं लागेल का नाही? शब्द काढलं का साखर आहे का नाही? ती साखर आहे, शब्द काढ. तसं जग शब्द काढ, देवच आहे. तसं मी ही शब्द काढ, तो देवच आहे. एकाच मी पण नाही गेले घर नाही सर बापा ब्रह्मरूप. अरे मी पण जाऊ दे, मी तू पण जाऊ दे, दुरून एकच घोंगडी मग सच्चिदानंद आपण एकच आहे. मी आणि तू पण हे अंत्यकरण सोडून दे. अंत्यकरणाचा तो द्रष्टा आहे. अंत्यकरणाला तू ओळखतोस, देहाला ओळखतोस तू. मग ज्ञाना कोण मोजी जाऊ माणसाने. तुम्ही सात्विक लोक देवाकडून जग मोजता, तेही कळलं ते कळलं.
अरे साधूंच्या विचारांनी सगळं होतं रे. साधूंच्या विचाराने कार्याचा विचार वेगळा, कारणाचा विचार वेगळा. दुःखाचं कारण काय? अज्ञान. कशावरून? अज्ञान नाही म्हणतो तुम्ही. दुःख म्हणतात म्हणून तुम्हाला अज्ञानी म्हणतो. अज्ञान नाही साधूंच्या दृष्टीने. तुम्हाला देव म्हणतात का दुःख दुःख म्हणतात तुम्हाला? साधू देव म्हणतात तुम्हाला, आणि तुम्ही स्वतःला दुःख समजता म्हणून तुम्ही अज्ञानी आहे. आम्ही दुःख आहेत म्हणतात म्हणून मी तुम्हाला अज्ञानी म्हणतो. त्याला दृष्टांत दिला गुरुजींनी. सगळे झोपले. एक स्वप्नात माणूस ओरडायला लागला. नागाला वागायला काय घ्यायचं. मग झोपलं त्याला स्वप्नात त्याच्या पाठीमाग वाग करून नागाला, आणि जो उठवते त्याला. तसं जे स्वतःच्या स्वरूपात ठिकाणी जागे ती सगळं देवच आहे. जे स्वतःच्या ठिकाणी निजले ती सगळे स्वप्नातच. अज्ञानाच्या निजामध्ये झोपलेले ते विश्वरूपी स्वप्नामध्ये भटकायला लागलेत. अविद्याच्या निजा विश्व स्वप्नाचा धंदा. अविद्यामध्ये स्वचानुयुक्तिवाद चालू आहे. म्हणून अविद्यामध्ये स्वचानुळ स्वचानुळकीमुळे त्याच्यामुळे फरक. कोणी वैकुंठाला जाते, कोणी कैलासाला जाते, कोणी ब्रह्मलोकाला जाते, कोणी इंद्रियलोकाला. हे सगळं स्वप्न आहे झालं. हो आम्ही म्हणत नाही भाऊ तुकोबार ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी. अरे ब्रह्माधिक पदे शेल्क दुःखाचे ठिकाण आहे. काय साधूंचे विचार लौकिक म्हणून गुरुजी म्हणत माझे ज्या अकलीचा परपंच त्या अक्कल परमार्थच नसते. त्यांची भाषेवर का सांगतो गुरुंचं. दादा चालले नाशिकला मध्ये एक राजधानी. तिथं दादा होतं. त्या राजाने दादाला नेलं वाड्यात. जेवण खाऊन केलं. म्हणजे काही दोन शब्द सांगा. दादाने सांगितलं. राजा म्हणलं मला काय कळलं. म्हणलं आमच्या गाडीच्या बैलाला काव कळतंय. गाडीच्या बैलाला कळतो. लोक दादा म्हणलं मी काय झाला. राजा आला म्हणून काय राजा जगाचा का हिटला कळलं का त्याला. तसं नाही. इथे कळलं तर शंभर मग काठीला काटायला कळलं, नाही तर शास्त्रीय पंडिताला कळत नाही कळत. म्हणून सांगायचा विषय एकच आहे. त्या काळी तुम्ही देव आहात. फक्त वृत्तीच्या ठिकाणी साधू विचार ठेवा. साधूचे विचार आहे का. किती वर्ष मी नाशिवंत देह म्हणत असतात. म्हणतात नाही नाचतंय का नाही. जाळलीत ना रड गेले का कोण. नाशिव करता रडायचं का. नाशिवंत करता रडायचं का. नाशिवंत कळत आहे म्हणून रडायचं. नाशिवंत आहेत का नाही. मग खोटे करता रडायचं खऱ्या करता. खोटं खोटं नाही कळलं म्हणून का. खोटं कळत नाही म्हणून रडायला. खोट्याचा अनुभव आहे पण खोटं कळत नाही म्हणून ते रडवत आहे का नाही. तुमची आमची गोष्ट नाही रे. मोठमोठीने हात टेकले तरी पण त्याने टेकलं आपण हात पैसे नाही बरं का. तसं नसतं. ते गेला गेला म्हणतो तो बुडतोय आणि बुडाला म्हणून तो निघतोय. असं एखाद्या गमतीचा खेळ आहे. एखाद्या बुडाल्याला निघतोय आणि निघाल्याला बुडतो असं होतंय. हे उपपत्ती बाद झालं आता कुंडली. कारण लई दिवस बोलल्यावर जास्त सण होत नाही. हे महत्वाचं लक्षात ठेवा. त्याला अटकल म्हणाल नाही रे. सोपं कळलं तर तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे. काड्यात का पहाडात आणि ते तुम्हालाच कळतं. काही घाबरत नाही. आता कलियुगन कशा कलियुग आला कसा सत्ययुगन कसं जोपास काय नाही. काही जेव्हाला इकडून तिकडून ओळीने करतं हे असं आहे ते तसं आहे. काही सत्ययुग आहे. रावणासारखं वागणारे त्यांना कलियुग. रावणासारखं त्याला सत्ययुगच आहे. आता कुठं तुला काय माहिती रे. गुरुजी सारखे मामासाहेबासारखे महान महात्मा म्हणून गेले. त्यांचा कोणता युग आहे. असंच तसं रावणाचं त्या काळात कलियुग. शास्त्र भावी जे वागतात त्यांना कलियुग. शास्त्रानुसार वागतात ते सत्ययुग. वाच थोडं घेतला झालं बोलणं.